नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप मजेत असाल. तर आज होता पाडवा. चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा असे म्हणतात. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे आणि हिंदू नवीन वर्षाचा हा पहिला दिवस असतो. ह्याच दिवसापासून नवीन गणना जी आपली नवीन कालगणना असते ना, ती सुरुवात होते नवीन दिवसाची. तर हा महाराष्ट्रातील नवीन हिंदू नववर्ष किंवा आपण असं म्हणू शकतो की मराठी नववर्षाचा जो पहिला दिवस असतो तो आजपासून सुरुवात होते. त्याला चैत्र महिन्याला सुरुवात झालेली असते. तर आज पाडवा निमित्त आहे ना, मी छोटीशी असं तोरण बनवून घेतलं आधी दाराला. तर दारांना असंच फुलं किंवा पानं किंवा आंब्याची तोरण याच्याने जर सजवलं ना, तर याच्यामागे शास्त्रीय कारणे पण आहेत आणि छान प्रसन्न असं आपलं दार दिसतं. आणि आंब्याचं तोरण हे कंपल्सरी असतं सणावारांना. प्रत्येकाच्या दारी तुम्हाला ते दिसेलच. त्यानंतर फुलमाळा, नवीन वस्तू. आता ह्या दिवसाला पाडवानिमित्त, नवीन वर्षाची सुरुवात निमित्त लोक काही ना काही खरेदी करत असतात, सोनं, गाड्या वगैरे असं. तर त्या गोष्टींना किंवा गाडींना नवीन हार किंवा जे जुन्या पण गोष्टी असतात आपल्या, तर नवीन सुरुवातीचे नवीन ज्या माळा असतात त्या तयार करता आणि घरांना आणि वस्तूंना त्या लावता. ही अशी परंपरा आधीपासूनच चालत आलेली आहे. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. मग मी आज आहे ना असं सिंपल असं तोरण बनवून घेतलं होतं. जास्त फुलं नव्हते आणि जास्त पानंही नव्हते. जेवढे माझ्याकडे होते तर त्यात मी असं छान असं छोटं तोरण माझ्या दारासाठी बनवलं. आणि माझं देवघर छोटं असल्यामुळे मी त्याला काही माळ वगैरे असं काही बनवलं नाही. नॉर्मल जे फुलं असतात तेच मी वाहिले होते देवांना. तर छान असे ना मी हळदी कुंकूचे असे मस्त टिके लावून घेतलेले त्या पानांना, आंब्याच्या तोरणाला. तर याच्याने ना मस्त असं म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि एकदम भारी वाटतं ते बघायला. छोटंसं नॉर्मल असं आहे ना, जे होतं माझ्याकडे डेकोरेशनचं आयटम, तर ते मी घेतलं. त्याच्यात थोडं पाणी टाकून फुलं टाकून घेतले आणि कॅन्डल्स ठेवून दिलं. मला आहे ना थोडं नॉर्मल दाराजवळ असं डेकोर करायचं होतं, त्या हिशोबाने मी हे केलं. आणि नंतर मस्त आता पोचा वगैरे मारून घेतला बाहेर, कारण मला रांगोळी काढायची होती. तर आज फक्त नॉर्मल नाव काढायचं होतं मला गुढीपाडव्याचं, कारण माझी काही इच्छा नव्हती जास्त करायची. सो मी नॉर्मल केलं. त्याचं कारण पण मी पुढे सांगते व्हिडिओमध्ये, की मला आज म्हणजे मी गुढी पण नाही उभारली, ते पण कारण सांगते. तर छान असं तोरण लावून घेतलं आणि दाराला आहे ना बाहेर 2 असे छान अशा माळ चढवून घेतले आर्टिफिशियल. आणि आता रांगोळी टाकून घेतली. तर रांगोळी म्हणजेच सिंपल आपलं जे रोजचं दाराशी मी काढते, बॉर्डरला डिझाईन दाराला आपले रोजचे जे डिझाईन्स असताना दाराशी काढायच्या किंवा जे रोज मी नॉर्मल बॉर्डर्स काढत असते रांगोळीची, तीच मी आज आहे ना काढून घेतले. जास्त काही मला करायचं नव्हतं. नॉर्मल मी बाजूलाच फ्लावरचं ते पॉट सजवून ठेवून दिलं. म्हटलं चल आज काही जास्त करायचं नाही आहे, नॉर्मल केलं सगळं. छान रेड कलरची मस्त अशी बॉर्डर करून घेतली जाडसर. आणि त्याच्यावरच आहे ना व्हाईटची रांगोळी असते ना, त्याच्याने पाऊलं काढून घेतले देवीचे. मस्त असं पाऊल मी असेच काढते सिम्पलचे. भरपूर प्रकारचे पाऊल काढता येतात, बट मला हे सोपं वाटतं ना, हे नॉर्मल पटक्यात काढून मोकळं होता येतं. तर मला उशीर होत होता ना, तर त्यामुळे मी पटक्यात पाऊलं वगैरे काढून मस्त छान असं थोडी नॉर्मल डिझाईन केली. जुनीच आहे ही, सिम्पली म्हणजे मी रोज अशीच करत असते 1-2 दिवसाआड. तर अशी बॉर्डरवाली डिझाईन मी काढून घेतली रांगोळीने. आणि लास्टला आहे ना गुढीपाडवा नाव टाकून घेतलं होतं फक्त. होता बेत की मस्त छान रांगोळी काढेन वगैरे, पण मी पुढे सांगते तुम्हाला व्हिडिओमध्ये की मी का केलं नाही असं. त्यानंतर आहे ना सकाळीच रांगोळी वगैरे ते मी कामं आवरून घेतले होते आणि देवपूजाच राहिलेली होती. मग देवपूजा करायला घेतले आणि जे फुलं उर्वरित जे फुलं होते ना, ते छान असं मस्त देवाऱ्यात देवांना वाहू घालून दिले. कारण देवारा छोटा असल्यामुळे मला माळ वगैरे काही तिथं बनवता आली नाही. आणि म्हटलं जाऊ ते फुलं वाहिले तर छान दिसतं असं, पण ते तोरण वगैरेचं जास्त वजन येऊन जातं देवघरावरती. सो माझं छोटंसं हे देवघर आहे. तुम्ही पाहिलं नसेल किंवा असेल माझ्या ब्लॉगमध्ये, तर मला असं देवघर माझी कधीपासून इच्छा होती की छोटंसं हवं आहे.
जसं आपल्याला म्हणजे खुशी लहान होती ना त्यावेळेस घेतलं होतं मी ते. तिच्या हिशोबाने मी वरतीच लावून दिलं त्याला. म्हणजे ती ना देव वगैरे पूर्ण घरात फिरवायची. म्हणजे मला चांगलं नाही वाटलं, सो मी वरती लावला मग देवघर. आधी खालीच होतं. तर त्यानंतर आहे ना स्वयंपाक करून घेते. पुरणपोळी करायचा बेत होता, बट माझा तो प्लॅन थोडा रात्रीच हुसकावला. कारण मी 15 दिवसाआधीपासून आहे ना पाडव्याची तयारी करून ठेवली होती. मनात विचार करून ठेवला होता की काय करायचं काय नाही, असं गुढी उभारायची. पण झालं कसं माहिती का, हे जे पोलीस असतात किंवा आर्मी लोक असतात किंवा जे म्हणजे ड्युटीने बाहेर असतात 24 तास 12 तास, तर माणसांचं कसं असतं सणावाराला आहे ना प्रत्येकाला सुट्टी नसते. तर काही काहींना ड्युट्या असतात. तसंच आमच्या घरी आज झालं की नेमकं ते दरवेळेस घरी असतात आणि आज ते घरी नव्हते. सकाळी 5लाच ते चालले गेले ड्युटीला आणि मला गुढी पण काही उभारता आली नाही. त्यामुळे नंतर मी विचार केला, म्हटलं चल जाऊ दे, आता ते नाही आहे पण मी तर करू शकते. मी करणार होती गुढी वगैरे उभारणार होती, पण नंतर माझ्या लक्षात आलं की माझ्याकडे ना गुढी उभारण्यासाठी ना दांडीच नाही आहे. तर ती जी काठी लागते ना तर ती आणायचं विसरली होती मी. आणि बाकीचं सगळं साहित्य घेऊन आले होते मी, पानं, निंबाचे पानं वगैरे. आणि जे मेन होतं ना तेच मी विसरले की यार गुढी उभारायला आपल्याकडे मोठीशी काठी लागेल आणि माझ्याकडे खूप छोटी होती. सो त्यामुळे ना मी प्लॅन थोडा चेंज केला. म्हटलं ह्या वर्षी असंच जाऊ द्यायचं आणि पुढच्या वर्षी मस्त छान अशी गुढी उभारायची. आणि हे पण घरी नव्हते म्हणून माझी पण काही इच्छा झाली नाही. म्हटलं जाऊ दे, माणूसच घरी नाही आहे नव्या सव्या दिवसाचा आणि मग आपणच काय करून होणार आहे. फक्त मी देवांना नैवेद्य द्यायचं होतं मला, तर त्या हिशोबाने मी खीर आणि पुरी बनवली. कारण मी आणि मुलगी असल्यामुळे ना मला दोघांसाठी म्हणजे एवढं जास्त काही करायचं नव्हतं भाजी वगैरे, कारण मला पण काही फारसं इच्छा नव्हती. मग म्हटलं चल जाऊ दे, गोड नैवेद्यासाठी पुरी आणि मस्त छान अशी खीर बनवून घेते तांदूळाची. तर मस्त ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून आणि छान अशी खीर बनवली मी. तर याचा व्हिडिओ आहे ना, शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेलाच आहे खीरचा, की कसं काय बनवलं असं. छान मस्त तांदूळ वगैरे भिजत घातलेले होते ते टाकून दिले. खीर आपलं छान दूध आटवलं थोडं 2 ते 3 मिनटं, त्याला तशीच उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग येणं त्यात तांदूळ घालून घ्यायचे आहेत. तर तांदूळ 5 मिनटं लागतात छान फुलून यायला. तांदूळ मस्त डब्बल होऊन जातात, सॉफ्ट होऊन जातात छान नरम. तर शिजल्यावर आहे ना त्याला थोडं मॅश करून घेते मी, कारण याच्याने ना थोडी आपली जी खीर असते ती घट्ट होते. कारण आपण तांदूळ असेच टाकलेले असतात, वाटून नाही टाकलेले असतात. तर त्याच्या हिशोबाने आता कुणी कुणी वाटून देखील टाकतं मिक्सरच्या भांड्यामध्ये. एका तांदूळाचे 2 तुकडे होतील एवढं, पण मी कधीतरी ना वाटत नाही, असंच टाकते. आपलं जे स्पून असतो त्याच्याने आपण जर त्याला चांगलं असं शिजलेल्या तांदूळाला थोडं वरून दाबलं किंवा त्याला छान असं मॅश केलं तर त्याच्याने ना खीर आपली जी असते ना ती घट्ट होऊन जाते. आणि थिक झाल्यामुळे आणि ते तांदूळाचे 2 तुकडे झाल्यामुळे ती खूप चवीला पण छान लागते. तर साईड बाय साईड आहे ना पुरींचं मी पाहू शकता तुम्ही छोटूसा गोळा भिजला होता आणि पिठामध्ये ना थोडं चवीनुसार नमक टाकलं. आणि ना ज्या ओवा त्या थोड्या जास्त टाकते मी ओवा, कारण त्या खायला आहे ना पुरीमध्ये छान लागतात. तर छान अशा म्हणजे कमीत कमी 15 पुऱ्या झालेल्या होत्या, जास्तच्या नव्हत्या. 15 पुऱ्या झालेल्या होत्या आणि आमच्या दोघांपुरतं तेवढं भरपूर होतं. सो इथं आहे ना मी टिश्यू पेपर घेतलेला आहे पुरी ठेवण्यासाठी. कधीतरी मी आपला न्यूजपेपर असतो ना तो देखील वापरते, बट न्यूजपेपरपेक्षा जास्त आहे ना टिश्यू पेपरचा वापर मी जास्त करते. तर माझी पुरी पाहू शकता तुम्ही किती छान फुललेली होती. अशी टम्म फुललेल्या पुऱ्या आहे ना खायला देखील खूप छान लागतात. कारण पीठ थोडं मळून 5-10 मिनटं बाजूलाच होतं, त्यामुळे ना पुरी देखील छान आली आणि सगळ्याच पुऱ्या अशा मस्त टम्म फुलल्या होत्या. जर आपल्या पिठाला रेस्ट दिलेली असली ना तर पुऱ्या देखील मस्त छान येतात. 5 मिनटं जरी रेस्ट द्यायचा पिठाला मळल्यानंतर. त्यानंतर आपलं साईड बाय साईड आहे ना माझी खीर देखील मस्त छान अशी होऊन गेली होती. आणि स्वयंपाक पटक्यात आवरून किचन ओटा लगेचच आवरून घेतला. आणि देवांना नैवेद्य द्यायचं होतं, सो मी तोच विचार करत होते की पूर्ण प्लेट बसेल का, पण ती बसली योगायोग. कारण देव्हाऱ्याचा आहे ना काच थोडा मोठा आहे, तो काच थोडा बाहेर निघतो जास्तचा, म्हणून प्लेट बसून जाते आरामात. पण ग्लास काही बसला नाही देव्हाऱ्याच्या पुढे, तर मी तो राहू दिला खालीच. आणि ना आत्ता मला वाटतं की नाही, आधी देवघर थोडं मोठंच घ्यायला पाहिजे होतं.
पण आता पाहू पुढे तरी कधीतरी. पण नंतर आम्ही ना जेवण करायला बसून घेतलं आणि मस्त जेवण केलं आणि खीर खरंच खूप छान झालेली होती. तर असा होता हा पाडवाचा दिवस आणि खरंच माझी ना ते घरी नसल्यामुळे अजिबातच इच्छा झाली नाही कशाला. जेवणाची पण आमची इच्छा होत नव्हती की 9व्या दिवसाला सणावाराला जर माणूस घरी नाही तर आपले कशातच इच्छा होत नाही. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.